आम्हाला अजूनही वरतीच यायला लागतं नेटवर्कसाठी. हे बघा मित्रांनो, तर आपल्या आता भुईमुगाच्या शेंगा आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण चाललो आहे भुईमुग काढायला आमच्या सड्यावरती. म्हणजे जे माळरान तुम्हाला मी मागील 2-3 व्हिडिओमध्ये दाखवलं ना, तिकडे आपण आता भुईमुग पण मी तुम्हाला तिकडे दाखवलेला. तर भुईमुग तिकडे आहे. तर तिकडे सगळी लोक गेली आहेत वरती आणि आता आपण जाऊया तिकडे. आणि आपल्यासोबत आहे मयूर. मी तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये की आपल्याला कुठे जायचं आहे ते परत एकदा. तर तिकडे आपण जाऊया आणि बघूया तिकडे भुईमुग काढत आहेत. तर आपण पण जाऊया तिकडे. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे आणि अयो मयूर पण येतो आपल्यासोबत. गुरं सोडतोय, गुरं घेऊन जायचे तिकडे आणि बांधायचे आहेत आणि नंतर भुईमुग काढायचं. हा बघा, मयूर येतोय आपल्यासोबत. काय बांधतो जागा. तर मित्रांनो, आता आम्ही सड्यावरती अर्ध्यावरती आलो आहे. आणि हे बघा, इकडे आता मयूर गुरांना बांधणार. म्हणजे याला कुपेरी म्हणतात इकडे पाठीमागे. हे पूर्ण जंगल आहे, पूर्ण म्हणजे आंब्याची बाग आहे, मोठी उंच डोंगर आहे. आणि तुम्ही पाठीमागे माझ्या बघाल तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी गवळदेवाची व्हिडिओ केलेली ना, याच्या खाली गेलं ना की गवळदेव आहे. गेल्या वेळेला मी जी गवळदेवाची व्हिडिओ केलेली ना, गुरांचा राखणदार, तर तो खाली आहे इथे. आणि याच्यामधून हा रोड सड्यावरती जायला आहे. आणि इकडे आता मयूर थोड्या गुरांना दोन गुरांना बांधणार. आणि ही 2 गुरं आहेत ती त्यांच्याबरोबर राहणार. आणि हा जो बैल आहे आपल्या पाठीमागे, हा पाडा आहे ना मोठा, तो त्याला वरती सड्यावरती घेऊन जाणार आणि तिकडे बांधणार. तर ह्या डोंगरावरती आपण एक दिवस जाऊया. वरती एकदम खूप उंच आहे, बघा दिसत पण नाही आपल्याला वरती गेलो ना सड्यावरती की हा दिसेल वरून किती उंच आहे तो. खूप म्हणजे आहे उंच बऱ्यापैकी. तर बघूया आपण मयूर कुठे बांधतोय गुरांना ते. ही कुपेरी आहे. इथे उन्हाळ्यामध्ये भरपूर आंब्याची बाग आहे पूर्ण पाठीमागे आपल्या. तर भरपूर आंबे धरतात इथे. वरतीपर्यंत आंब्याची झाडं आहेत, वरतीपर्यंत. ते मित्रांनो, विहीर पण आहे, तुम्हाला दाखवतो. जरा आता खराब झाले, रान वगैरे वाढलं आहे आजूबाजूला. इकडे विहीर पण आहे. आपल्या गावामध्ये तुम्हाला कुठेही काही म्हणजे एखादं परडं असेल किंवा काय असेल तर तिथे विहीर ही आढळतेच आपल्याला. खूप खोल आहे विहीर.
आपण निघूया इकडून आणि जाऊया तिकडे भुईमुगाच्या ठिकाणी. मी लहानपणी मित्रांना इकडून वरती यायचो दररोज गुरांना घेऊन वगैरे, आणि वरती एकदम वरती जाऊन गुरांना चरवायचो. म्हणजे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, पहिल्यापासून आम्ही वरतीच गुरांना चरवतो. आणि नंतर एकदा भात कापणी वगैरे झाली खालची ना की मग खालती सोडतो असं. इकडे आम्हाला दररोज पहिलं नेटवर्क पहिलं मोबाईल, आता पण नाही आहे, पहिलं पण मोबाईलला नेटवर्क नव्हतं ना, तेव्हा आम्हाला इकडेच यावं लागायचं सड्यावरती. म्हणजे काही कॉल करायचा असेल किंवा काय करायचं असेल ना तर वरती यायला लागायचं नेटवर्कसाठी आम्हाला. आणि अजूनही तीच परिस्थिती आहे मित्रांनो, की आम्हाला जर फोन वगैरे लावायचा असेल ना तर वरतीच यावं लागतं. इकडे कुठे नेटवर्क आता यायला लागलं आहे, पण पहिलं तर अजिबातच नव्हतं, वरतीच यायला लागायचं. आणि आता आपल्याला कुठे नेटवर्क येतं खालती. आणि आता वायफाय वगैरे बसवले आहेत कुठे ना कुठे, आपल्याकडे पण वायफाय आहे, तर तिथून मग व्हॉट्सअप कॉलिंग वगैरे करतो. नाहीतर आम्हाला अजूनही वरतीच यायला लागतं नेटवर्कसाठी. टॉवर एक बांधला आहे माऊली मंदिरचे तिथे, पण तो अजून चालू काय केलेला नाही आहे, तर अजूनही आम्हाला नेटवर्कसाठी वरतीच यायला लागतं. एका अर्थी ते बरं आहे, पण एका अर्थी सगळ्या गावांमध्ये नेटवर्क येतं, पण हेच एक वाडी आहे, म्हणजे सगळ्या वाडींमध्ये नेटवर्क येतं. BSNLचं तरी येतं, पण हीच एक वाडी आहे भटवाडी, ती तिथे नेटवर्क येत नाही चांगलं. तर ते एक बदललं पाहिजे. म्हणजे साधारण नेटवर्क कुठचं तरी थोडंफार तरी यायला पाहिजे, जेणेकरून आपण अडचणीला फोन लावू शकू, कोणाला काय करू शकू असं. इथून आम्ही लहानपणी दररोज सड्यावरती जायचो. आणि हे बघा मला रान फळं दाखवतो. हे काय म्हणते, चिकना ना, हे बघा ही फळं आहेत ना, ही फळं आहेत, याला चिकना बोलतात आमच्यामध्ये. तर ही आम्ही पिकल्यावरती खातो. आणि इथे करवंदाची झाडं पण भरपूर आहेत, तर आम्ही करवंद पण इथे खातो आहे. म्हणजे तो आता गरमीचा सीझन आला ना थोडा, म्हणजे आता थंडी जरा, म्हणजे गरमीचं नाही, थंडी जरा पडली ना की इथे हे फळं धरणार, पिकणार. आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी करवंद पण धरणार. ते आम्ही खायला इकडे येतो साड्या. आमाची गाडी लागली आहे. हे काय करतो, काय बांधतो, चल हकडसून नाही मान. हे बघा मित्रांनो, तर आपल्या आता भुईमुगाच्या शेंगा आहेत, हे असे आता काढून इथे ठेवले आहेत. हे बघा लाईनीमध्ये. आणि हे थोडे सुकट ठेवले आहेत, आता ओले आहेत ना, त्याच्यामुळे म्हणजे जड घरी नेताना ना डोक्यावरून नेतात तर ते जड होणार ना, त्याच्यासाठी हे भुईमुग काढून होईपर्यंत ते उन्हामध्ये ठेवले आहेत सुकायला. हे बघा ओले आहेत जरा, कारण पाऊस पडला भरपूर आपल्याकडे, तर असे उन्हामध्ये ठेवले आहेत. आता तो तिकडे एक कोपरा राहिला आहे काढायचा, बाकी इकडे झाला आहे. आणि हा कोणाचा आहे माहिती नाही आपल्याला. तर हा आता घरी नेऊन हे शेंगा काढणार याची, आणि हे नंतर सुकत घालून त्याचं तेल वगैरे पण काढतात. तर काय लोक बियांसाठी ठेवतात का पुढच्या वर्षी घालण्यासाठी, तर काय लोक देतात ह्याला तेला, म्हणजे असं. तर अशा प्रकारे काढतात हे बघा. आता आपण जाऊया तिकडे, कसे काढतात ते बघूया शेंगा. मयूर येतोय बघा, मयूर आला. तर असे हे शेंगा काढून ठेवले ते बघा खालती, आणि घरी नेऊन टाळाचे काढणार. आणि टाळ हे याला गुळं म्हणतात. तर हे बैलांना वगैरे घालतात, जास्त नाही घालत. हे बैल वगैरे पण खातात, नाहीतर हे टाकून देतात मग.
प्रकारे आपला भुईमुग काढून झालेला आहे. आपण आलो शेवटच्या दिवशी एकच कोपरा काढायचा होता, तर आपण पण थोडीफार मदत केली. तर आपण घरी जायचं आहे. घरी जायच्या आधी ना गुरं वगैरे बघूया, इकडे फिरूया. मग शाळा कधी उघडता तुझी? उद्या आता कोण काय जाणार नाही. आता फक्त भुईमुग काढतो. मम्मी पप्पा भुईमुग काढून झालो ना. हो भुईमुग काढून झालो. मग आपण जाणार कधी? काय जाऊ नको शेंगे किती मग बरं तुका चान्स गावलो. मग जातो नाही शाळेत 5-6 दिवस इथून काय? जाऊया 5-6 दिवस मग चल इथून जाऊया. कसे आहे? इथून वाटते मग मला चल जाऊया आता काय. बघा मित्रांनो इकडे, अरे काय गेलो. हा बघा इकडे भुईमुग काढून ठेवला. प्रत्येक कोपऱ्यामध्ये भुईमुग काढून ठेवलेला आहे. आता मयूर हा भुईमुग राखणार आहे आपला. होय ना रे? हा हा तर मित्रांनो दोन्ही रस्ते बंद आहेत गुरांचे. गुरं बघायला नाही भेटा आपल्याला, कारण ती बाहेर येतात भुईमुग खायला, म्हणून तिकडे काटे वगैरे लावून काटे वगैरे टाकलेले आहेत. तर आता आपण निघूया घरी जायला. आपल्याला दुकानामध्ये शॉपमध्ये पण जायचं आहे. वाजले माहीत नाही किती, नंतर बघू. ती आता घरी जाऊया, फ्रेश होऊया आणि मग निघूया. हा आमचा सड्यावरचा रस्ता आहे. इकडून आपण आचऱ्यामध्ये जातो. चला तर मग आता घरी निघूया. आजची व्हिडिओ एवढीच होती. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जाण्याआधी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा. मी दरवेळी सांगतो की मला व्हिडिओ आवडली तर कमेंटमध्ये सांगा, पण कोणी कमेंट जास्त येत नाही. ठीक आहे, जर आवडली तर कमेंटमध्ये सांगा.